माझा रंग खूप काळा आहे, म्हणून माझ्या जन्मदात्या आईनं मला लाथाडलं नाही. तिनं मला दूर केलं नाही. तिने माझा अपमान केला नाही. माझ्या कुरूपतेला तिनं जवळ केलं, मला जवळ केलं, माझ्या जन्माला जवळ केलं. तिच्या मातृत्वाला तिने स्वीकारलं. त्या मातृत्वाला रंगरूप मान्य नव्हतं. त्या मातृत्वाला एक नवनिर्मिती मान्य होती. तिचं त्या रंगरूपाकडे लक्ष नव्हतं. तिला फक्त तिच्या त्या बाळाकडे लक्ष होतं, माझ्याकडे लक्ष होतं. तिनं मला वाढवलं, तिनं मला मोठं केलं, तिनं मला घडवलं. त्यामुळे मला तिचा अभिमान आहे, तिला माझा अभिमान आहे. तिच्या मातृत्वाचा तिला अभिमान आहे आणि या तिच्या मातृत्वाला माझा सलाम आहे. कारण तिने मला जन्माला घातलं. तिच्या नाळेत तिनं अन्न पोषण तिने माझं केलं. तिने जे खाल्लं, तिने जे विचार केले, तिचं जे योगदान आहे, तिच्या ज्या प्रसव यातना आहे, त्या यातनांना मला समजता येते, त्या जगण्याला मला समजून घेता येते आणि मी माझ्या आईचा आहे, माझ्या जन्मदातीचा आहे. त्यामुळं मला या माझ्या रंगरूपाचा कुठल्याही गोष्टीचा असा कमीपणा वाटत नाही आणि मला कमजोरी वाटत नाही. कारण तिने मला कसंही वाढवलेलं आहे, शिळं खाऊन वाढवलेलं आहे. मला कसंही पोटाला भुकेला माझ्या तिनं खाऊ घातलेलं आहे. माझी भूक भागवलेली आहे. माझी अन्नाची भूक, माझी मानसिक भूक, माझ्या सर्व भुकेची जाण माझ्या आईला आहे. तिच्या मातृत्वाला ती कल्पना आहे आणि त्यामुळे ती मला वाढवतीये, ती माझं संगोपन करते. तर माझी जबाबदारी आहे की तिला आधार देणं, तिला जपणं आणि तिच्याबरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे. कारण तिचं मातृत्व हे मला अभिमानास्पद आहे आणि ती ते जगतीये आणि मला तिला जगवायचं आहे आणि स्वतःलाही.